नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील आणि आठवड या गावांमध्ये एकूण 11 अंगणवाडी केंद्र असून या अंगणवाडी केंद्रांमध्ये निकृष्ट दर्जाचे पोषण आहार वाटप सुरू आहे। याबाबत वारंवार तक्रारी करून देखील कुठलीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। या निकृष्ट आहार वाटपातून नेमके कोणाची हित साधले जात आहे असा सवाल येथील ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। याबाबत चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीचे सरपंच शरद पवार यांच्याकडे पालकांसह अंगणवाडी सेविकांनी लेखी आणि तोंडी पद्धतीने तक्रारी केल्या आहेत। आज सरपंच पवार यांनी अंगणवाडी केंद्रांमध्ये जाऊन शहानिशा केली असता यात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या। लाभार्थी बालकांना शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या THR आहाराची वैधता संपलेली असताना देखील त्याचे वाटप येथील कंत्राटदाराकडून केले गेले आहे। या THR आहारात अनेक त्रुटी आढळून आल्या असून हा आहार पुड्यांमधील पोषण आहार हा एकात्मिक बालविकास योजनेतील मार्गदर्शक तत्वांनुसार नाही। त्यात प्रोटीन, लोह, कॅल्शियम, थायमिन, साखर, शेंगदाणे असे अनेक घटकांचा समावेश नसल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले। संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात व महाराष्ट्रात फेडरेशनचा आहार वाटप असताना फक्त या गावांतच खाजगी कंत्राटदाराकडून आहाराचे वाटप का, असा सवाल उपस्थित होत आहे। अशिक्षित तसेच अज्ञानी पालकांनी हा आहार पाल्यांना खाऊ घातल्यास मोठ्या प्रमाणात विषबाधा होऊ शकते। अनेक लाभार्थी बालकांना हा आहार खाल्ल्यानंतर उलट्या, जुलाब, मळमळ झाल्याचे अनेकांनी ग्रामपंचायतीकडे लेखी कळवण्यात आले आहे। तरी सदर गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन निकृष्ट आहाराचे वाटप तात्काळ थांबवून वाटप केलेला आहार लाभार्थ्यांकडून तात्काळ परत मागवावा। सदर पोषण आहाराचे अन्न व औषध प्रशासनामार्फत परीक्षण व्हावे। सदर बोगस बनावट महिला बचत गटाचे टेंडर तात्काळ रद्द करावे। त्याची आर्थिक बिले, देयके तात्काळ थांबवावीत। यापूर्वीची शासनाची सर्व देयकांची रक्कम व्याजासह वसूल करावी। तसेच या सर्व गोष्टींची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी यावेळी सरपंच शरद पवार यांनी केली। पूजा हर्षद कांबळे, हे भात आहे ना असा उपमामध्ये तर पांढरा पांढरा असतंय, कधी कधी कच्चा राहतो आणि भात आहे ना पूर्ण असा शिजलेला पण असतोय आणि उपमा असं। आणि हे आहार आहे ना याच्यामध्ये तर पोरं खातं नाही, काहीच नाही। हा जर भात खाल्ला तुमच्या मुलांनी तर मुलांना काही त्रास वगैरे काय होतो का? होतं ना, आम्ही दवाखाने, आता आम्हाला महिन्याला दवाखाने आहेत, आम्ही नगरला नेतो डायरेक्ट पोरांना। नाही, ते भातामुळे नाही का असं कच्चाच राहतो कधी कधी, म्हणजे टेस्ट तर काहीच नाही त्याच्यात। ते सगळं असं उचलून आहे ना आम्ही गुरांना देतो, ते घरात राहत सुद्धा नाही, गुरांना देऊन टाकतो आम्ही। तसं त्या संदर्भात तक्रार केली का तुम्ही? हो केली होती, आम्ही पत्र लिहून दिलं होतं ग्रामपंचायत मध्ये, तरी पण बदलून नाही दिलं, तेच आहार येऊ राहिला। आणि त्यांनी सांगितलं होतं वाटलं का आम्ही हेच आहार देणार आहे, आम्ही दुसरा आहार देणार नाही। त्याच्यामुळे आम्ही काहीच बोललेच नाही, एकदाच तक्रार केली आम्ही फक्त। आज 2-3 वर्ष झाले हाच आहार येऊ राहिला। तुमचं नाव काय? तबस्सुम जमीर माने। किरण राजू खराडे, माणिक नगर, चिचोंडी पाटील इथे मी कार्यरत आहे, अंगणवाडी सेविका म्हणून काम करते। तर THR मला प्राप्त झाला त्या दिवशी आमच्या मॅडमने अशी सूचना दिली होती की तुम्ही पिशव्यावरती शिक्के बघून घ्या, म्हणून मी माझ्या एका मैत्रिणीला पण फोन केला, पण तोपर्यंत त्यांनी त्याला टाकला होता तिला। तर माझ्या अंगणवाडीत अशा 10-12 पिशव्या निघल्या। मग मी THR वाल्यांना म्हटलं ह्या पिशव्यांचं मी काय करणार, याच्यावर शिक्के नाही आहेत। मग तो आला आणि शिक्के मारून माझ्याकडे, म्हणजे 11व्या महिन्यातले शिक्के मारले त्यांनी। चिचोंडी पाटीलमधील मी अंगणवाडी सेविका माळवाडी या केंद्रावर कार्यरत आहे। तिथे THR वाटप करण्यात आला, तर तिथे 1 ते 2 वर्षाच्या एका बालकाला जुलाब आणि उलट्या झाल्या। तर आहारवाल्याला मी सांगितलं, त्यांना फोन केला आहे याच्यावर एक्सपायर तारखा आहेत काही, तर ते काय म्हटले आम्ही मागच माल संपाच्या काळात तयार केलेला होता, मग त्याला काय करायचं आम्ही। मग आम्ही म्हटलं आम्ही हा ताब्यात घेत नाही, तर ते म्हणले नाही ताब्यात घेत तर तुम्ही तिकडे फेकून द्या, ह्या भाषेत आम्हाला बोलले। आम्ही जर आहाराविषयी तक्रार केली तर तो पालक लोकांना सांगून, त्याच्या सहकार्याला सांगून आमच्याकडे वाद घालण्यासाठी पाठवून देतात ते। आज मराठी शाळा चिचोंडी पाटील अंगणवाडी केंद्रामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत। मागील बऱ्याच दिवसापासून अंगणवाडी शाळेमध्ये पूरक पोषण आहार व्यवस्थित मिळत नाही, तो खाण्यायोग्य नाही, अशा ग्रामपंचायतकडे तक्रारी आल्या होत्या। आणि मागील 4 दिवसापूर्वी THR आहार जो शासनाकडून येत असतो तो संबंधित ठेकेदार या ठिकाणी प्रत्येक गावामधील 11 अंगणवाड्यांना टाकतो। त्यामध्ये ग्रामस्थांच्या अशा तक्रार, तो आहार खाल्ल्यामुळं जुलाब, उलट्या झाल्या आणि काही ग्रामस्थ, काही त्यांचे पालकांनी अर्ज केला की आजारी पडलीत। मग त्या संदर्भात ग्रामपंचायतकडे अर्ज आल्यानंतर मी मराठी शाळेतील
अंगणवाडीमध्ये भेट दिली तर त्या ठिकाणी सदर जो आहार आहे तो THR आहार तो एक्सपायरी डेट झालेला आहार या ठिकाणी आढळून आला. संबंधित ठेकेदाराला याची कल्पना लागताच त्याने काही ठिकाणी असा आहार वाटला होता की त्याच्यावर एक्सपायरी डेट किंवा उत्पादन दिनांकच टाकली नव्हती. त्याने तत्काळ खराडे मॅडमच्या अंगणवाडीत जाऊन त्या ठिकाणी काही याच्यावर शिक्के मारले, काही याच्यावर डबल शिक्के मारले, कुठल्याही कोणत्याही तारखा त्यामध्ये टाकून दिल्या आणि अशी बनवाबनवी करून या ठिकाणी बऱ्याचशा अंगणवाडी सेविकांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्हाला व्यवस्थित आहार शिजवून देत नाही. त्यामुळं विद्यार्थी त्यांचे पालक डबे घेऊन येतात आणि तसाच आहार शिल्लक राहतो. THR आहार अक्षरशः त्याच्यामध्ये काही याच्यात आळ्या मुंग्या किडे निघतात. ग्रामस्थ तो आहार गुरांना किंवा दुकानात विकतात. अशी शोकांतिकाची परिस्थिती या संबंधित ठेकेदारामुळं या सर्व पालकांवर, विद्यार्थ्यांवर, अंगणवाडी सेविकांवर झालेली आहे. त्यामुळं तत्काळ या बाबीची चौकशी करावी. जो नवजात बालक त्याचबरोबर गरोदर माता यांना जो आहार वाटलेला आहे तो एक्सपायरी डेट आहे. जर यदा कदाचित अडाणी व्यक्तींनी जर खाल्ला किंवा त्या खाण्यात आला तर त्याच्यामध्ये मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळं तत्काळ वाटलेला आहार परत घ्यावा किंवा त्या संदर्भात अन्न व प्रशासन यांच्याकडे चौकशी करावी. आताच सर्व अंगणवाडी सेविका त्याचबरोबर सर्व पालक यांनी या ठिकाणी तुमच्याकडे सर्वांकडे तक्रारी मांडलेल्या आहेत. या ठिकाणी याची चौकशी करून आम्ही या संदर्भात CO, जिल्हाधिकारी, एकात्मिक बालविकासचे सर्व अधिकारी यांना भेटून याचा लवकरच चौकशी करणार आहोत. एवढं या निमित्ताने सांगतो आणि चौकशी करून योग्य ते न्याय मिळावा.